हा हा हा, कसा दिसतो टकल्या बाई उकड्याला अंड्यासारखा. भाई डायरेक्ट रजनीकांतचा भाऊ गजनीकांत दिसत होता. बॉस टकलू बॉस. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, आम्ही चाललो होतो बुलढाणा. त्या वातावरणाचं काही समजत नाहीये. सकाळी थंडी वाजती, दुपारून मारणाचं ऊन लागतं आणि रात्रीचं आभाळ येतं. तिन्ही ऋतू एकाच दिवसात पाहायला भेटते भाऊ. बुलढाण्यात आल्या आल्या आहे ना, पहिले तर टकल्याबाई भेटला. हा हा हा, कसा दिसतो टकल्याबाई उकड्याला अंड्यासारखा. भाई डायरेक्ट रजनीकांतचा भाऊ गजनीकांत दिसत होता. बॉस टकलू बॉस. बसून बसून टकलं गरम झाला असं. म्हणलं चाल फिरून येऊ, जरा थंड तरी होईल. फिरत फिरत आहे ना भाऊ, आम्ही आलो होतो डीमार्टला. श्यामभाऊला म्हणलं आलेस तर घेऊन टाका कपडे. त्यात श्यामभाऊ म्हणे मी पुण्यातल्या मॉल शिवाय कपडे घेत नसतो. म्हणलं वा. सागरबाई म्हणे तुम्ही घ्या भाऊ पुण्यातले कपडे, मी घेतो इथंच. तिथं बाईनं कपड्याची शॉपिंग केली आणि त्याचं पाहून टाकल्या बाई म्हणे मला बी घ्यायची. म्हणलं चाल तुले बी एखादी बांदर टोपी घेऊन देतो. नाही म्हणे हीच बरी आहे. म्हणलं बर. टाकल्याबाईनं टाकल्याची शॉपिंग केली आणि आम्ही लगेच टिकार बुक डेपोवर आलो. तिथं 2-3 पुस्तकं घ्यायचे होते, ते घेऊन घेतले. इकडे अभ्यासासाठी पुस्तकं घेणं सुरू आणि इकडे या आशिकचं छातीवर टॅटू गणणं सुरू. म्हणलं वा. त्यानंतर आहे ना भाऊ, आम्ही आलो होतो नेट कॅफेवर. तिथले किरकोळ कामं होते ते करून घेतले आणि लगेच नाश्ता सेंटरवर आलो. म्हणलं चला आता आपल्या पण पोटात गेलं पाहिजे. मस्त नाश्ता केला, कॉफी घेतली आणि लगेच निघालो घराकडं. चला भाऊ आम्ही निघतो घरी, तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.